बार्टी आणि सारथी विद्यार्थी पीएचडी प्रवेश संख्येवर मर्यादा घालणार असून किती विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा यावर आता मर्यादा असेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत माहिती देत सांगितलंय। महिन्याला 40-45 हजार रुपये मिळतात म्हणून गर्दी होतीये। एकाच घरात 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत असं सुद्धा अजित पवार म्हणतायत। त्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मदत करायला काढलेले आहेत। अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये थोडासा ओझरता उल्लेख आमचे संजय शिरसाट साहेबांनी मंत्री महोदयांनी उत्तर देताना केला। मी तुम्हाला काही विषय अध्यक्ष महोदय दाखवतो। असे काही विषय निवडले गेलेले आहेत, कुठल्या मुलांना द्यायचं। काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले। आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्या करताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50% पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। आता त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक-बाधक चर्चा झाली। शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीचे किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे। आणि ते पण मेरिटच्या विद्यार्थ्यांना मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं त्याचे विषय काय आहेत, ते विषय खरोखरीच त्यांनी डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याचा उपयोग उद्याच्याला त्यांच्या पुढच्या एकंदरीत कामकाजाला होणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी थोड्याशा तपासून बघितल्या जात आहेत। मागं याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणतात आपण ते देखील पाहूया। मला असं वाटतं की अनेक वेळा दादा एखादी गोष्ट बोलतात तर लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात, पण मुळामध्ये ही योजना जी सुरू केलेली आहे ती जे काही आपले हुशार लोक आहेत, मुलं आहेत, पण पीएचडी अफोर्ड करू शकत नाही त्या लोकांकरता ती काढलेली आहे। आता एका घरातले 5 लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातले जे काही आपले गरीब लोक आहेत, होतकरू आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही। दादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।